चौथ्या प्रकरणासंदर्भात विचार करणार आहोत. अर्थातच अंतर्गत आणि परकीय व्यापार. म्हणजे या प्रकरणामध्ये आपण मुख्यतः व्यापाराचा जो उदय आहे, तो उदय आपण सर्वप्रथम समजून घेणार आहोत. त्यानंतर ब्रिटिशकालीन अंतर्गत व्यापार, या अंतर्गत व्यापाराचे स्वरूप, त्याचबरोबर ब्रिटिश काळातील परकीय व्यापार, या परकीय व्यापाराचे स्वरूप, त्यानंतर ब्रिटिशांचे व्यापारविषयक धोरण, या काही महत्त्वपूर्ण घटकांसंदर्भात या संपूर्ण युनिटमध्ये आपण विचार करणार आहोत. तर सर्वप्रथम जाणून घेऊया या प्रकरणातील जो मुख्य घटक आहे तो म्हणजे अंतर्गत व्यापार. या संदर्भात आज आपण सविस्तररित्या विचारमंथन या व्हिडिओद्वारे करणार आहोत. आता यामध्ये सर्वप्रथम आपण या व्यापाराचा जो उदय आहे त्या उदयासंदर्भात विचार करणार आहोत. तत्पूर्वी आपण जर एकूणच ब्रिटिशांचा भारतामध्ये झालेला प्रवेश जर विचारात घेतला तर त्यामध्ये ही एक आधुनिक काळातील, आधुनिक भारताच्या इतिहासातील एक अशी घटना होती ज्या घटनेतून अनेक क्षेत्रांमध्ये परिवर्तन, अनेक अंगांनी परिवर्तन झालेले दिसून येते. आता यामध्ये या पूर्वेकडील देशांशी किंवा भारताशी व्यापार करताना ब्रिटिशांनी जे धोरण तयार केलेले होते ते किंवा इतर वसाहतवादी राष्ट्रांप्रमाणेच होते असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. प्रारंभीच्या अवस्थेमध्ये आपण बघितले की ईस्ट इंडिया कंपनीच्या माध्यमातून आपल्या व्यापाराची जी पकड होती ती पकड भारतामध्ये प्रस्थापित केलेली दिसून येते आणि त्यातून आपले व्यापारी संबंध जे काही आहेत ते दृढ केलेले दिसून येतात. आता यानंतरच्या काळात जर आपण विचार केला तर व्यापाराच्या माध्यमातून मुक्तपणे शोषण करता यावे यासाठी प्रथम बंगालमध्ये आपली राजकीय सत्ता दृढ केलेली दिसून येते. बंगालसारख्या विस्तीर्ण प्रदेशामध्ये आपल्या राजकीय सत्तेची जी काही पायाभरणी होती ती पायाभरणी केलेली दिसून येते. त्यानंतर बंगालमध्ये राजकीय सत्तेचा पाया तर भक्कम झाला, परंतु यानंतर इतर क्षेत्रामध्ये जे काही आपले राजकीय वर्चस्व होते ते देखील प्रस्थापित केलेले दिसून येते. आणि अशा या अनेक लहान मोठ्या ज्या काही सत्ता होत्या त्यावर देशांतर्गत सत्तांवर आपली पकड जी काही होती ही पकड या परकीय सत्तेने मजबूत केलेली दिसून येते. आणि अशा या सर्व वाटचालीमध्ये जर आपण विचार केला तर या एकूणच व्यापाराचा जो उदय आहे त्या उदयासंदर्भात जर आपण एकूण या अंगाने जर बघितलं तर यामध्ये मुख्यतः की प्रबोधन काळानंतर आर्थिक क्षेत्रामध्ये उदयास आलेली जी काही विचारसरणी आहे त्या विचारसरणीला व्यापारवाद असे संबोधले जाते. हे विचारसरणी व्यापारवाद म्हणून ओळखली जाते. आता यामध्ये मुळातच अगदी आपण सिंहावलोकन केल्यानंतर असे दिसून येते की सरंजामदारांचे वर्चस्व नष्ट होऊन युरोपियन राष्ट्रांमध्ये त्याची जागा जी काही होती ती जागा ही व्यापारी वर्गाने घेतलेली दिसून येते. आणि या देशातील व्यापाराबरोबरच परदेशाशी व्यापार करण्यास या वर्गाने जो काही प्रारंभ आहे तो केलेला होता. आणि हा व्यापार करत असताना व्यापारवादी दृष्टिकोनातून, व्यापारवादी विचारसरणीतून आणि व्यापारवादी तात्विकतेतून जो काही एक स्वतंत्र अशा विचारसरणीचा स्वीकार तो करण्यात आलेला दिसून येतो. दुसऱ्या देशातून व्यापाराच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात नफा मिळवणे, अधिकाधिक नफा मिळवणे, कमाल नफा मिळवणे आणि त्याद्वारे आपल्या देशाचा विकास करणे ही या व्यापारवादाची प्रमुख प्रेरणा, प्रमुख जो काही स्रोत होता तो दिसून येतो. आणि हा एक यामध्ये व्यापारी संबंध प्रस्थापित करण्यावर जो काही भर होता हा भर या ठिकाणी झालेला दिसून येतो. मुळातच भारताच्या संदर्भातील ब्रिटिशांच्या व्यापाराची जी काही सुरुवात आहे ती जर आपण विचारात घेतली तर त्यामध्ये ब्रिटिश लोक भारतात व्यापार करण्याच्या उद्देशाने आले आणि इंग्लंडमधील काही व्यापाऱ्यांनी मुळातच जवळपास 1600 मध्ये राणी एलिझाबेथ कडून पूर्वेकडील देशांशी व्यापार करण्याची जी काही सनद आहे ती सनद मिळवली आणि त्यातून ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीची जी काही स्थापना आहे ती स्थापना झालेली दिसून येते. ही कंपनी खाजगी स्वरूपाची असली तरी ब्रिटिश सरकारने या कंपनीला सर्वस्वी अधिकार
आणि सर्वस्वी मदत करण्याची जी काही तयारी आहे ती देखील दर्शवलेली दिसून येते. आणि कंपनीच्या या व्यापाऱ्यांनी भारतात आल्यावर तत्कालीन मुघल बादशाह जहागीर याच्याकडून व्यापारी सवलती मिळवले, व्यापारी परवाने मिळवले आणि त्यासाठी एक कसोशीने प्रयत्न देखील केलेला होता. त्याचा परिपाक म्हणून 1612 मध्ये इंग्रजांनी भारतातील पहिली वखार सुरत येथे स्थापन केली आणि या वखारीनंतर इतरत्र ज्या काही वखारी आहेत त्या स्थापन केलेल्या दिसून येतात. म्हणजे अगदी त्यामध्ये सुरत, आग्रा, अहमदाबाद, बडोच अशा अनेक ठिकाणी वखारी ज्या काही आहेत त्या वखारी या परकीय सत्तेने स्थापन केल्या आणि त्याद्वारे आपल्या व्यापाराचा जो काही जम आहे तो विस्तारित केलेला दिसून येतो. आता यामध्ये पुढील गोष्टी संदर्भात जर आपण विचार केला तर त्यामध्ये एक या ठिकाणी हा व्यापाराचा जम प्रस्थापित करत असताना इतर युरोपियन ज्या काही सत्ता होत्या त्यांच्याशी जी काही स्पर्धा होती, व्यापारी स्पर्धा या देशांशी करावी लागली दिसून येते. म्हणजे मग त्यामध्ये अगदी पोर्तुगीज असतील, डच, फ्रेंच अशा परकीय सत्तांची जी काही स्पर्धा होती, ती स्पर्धा करावी लागली दिसून येते. या व्यापाऱ्यांशी ब्रिटिशांनी स्वतःचे स्थान मात्र बळकट केले दिसून येते. या स्पर्धेमध्ये आपले स्वतःचे जे काही स्थान होते ते बळकट केले दिसून येते. म्हणून या ठिकाणी ही जी काही परकीय सत्ता आहे, ब्रिटिशांनी आपला भारतामधील जो काही जम आहे तो प्रस्थापित केलेला दिसून येतो आणि त्यामुळे या संदर्भात आपली एकतंत्री व्यवस्था जी काही आहे पुढील काळात निर्माण केलेली दिसून येते. तर त्यानंतर आपण विचार करूया या ब्रिटिशकालीन भारतातील अंतर्गत व्यापारासंदर्भात. ब्रिटिशकालीन भारतातील अंतर्गत व्यापार. आता यामध्ये आपण एकूणच या संपूर्ण व्यवस्थेसंदर्भात जर विचार केला तर त्यामध्ये ब्रिटिशकालीन भारतातील अंतर्गत व्यापाराचा जर एकूण आढावा जर आपण घेतला तर त्यामध्ये असं दिसून येते की इंग्रजांचे भारतात आगमन झाल्यानंतर भारताची अर्थव्यवस्था ही मुळातच कृषी प्रधान असलेली दिसून येते आणि अशा या व्यापाराच्या माध्यमातून वसाहतवादाची सुरुवात झाल्यानंतर त्या भारतीय अर्थव्यवस्था व व्यापार या दोनही दृष्टिकोनातून जर आपण विचार केला तर त्यामध्ये बदलाला जो काही प्रारंभ आहे तो प्रारंभ या ठिकाणी झालेला दिसून येतो. सुरुवातीलाच आपण विचार केल्याप्रमाणे की आधुनिक भारताच्या इतिहासातील या ब्रिटिश राजवटीचे आगमन ही एक घटना अनेक अंगांनी परिवर्तनीय अशी दिसून येते. त्यामधील हा एक महत्वाचा भाग. आता या अंतर्गत व्यापारासंदर्भात विचार करत असताना जर आपण पार्श्वभूमी विचारात घेतली तर त्यामध्ये मुख्यतः की भारतात या सत्तेचे आगमन झाल्यानंतर की व्यापार या एकाच बाबीवर लक्ष केंद्रित करणाऱ्या या परकीय सत्तेने राजकीय जीवनाचे देखील बारकाईने अभ्यास केले, निरीक्षण केले, अवलोकन केले आणि भारताच्या अंतर्गत व्यापारासंदर्भात देखील जो काही एकूण परिपाक जर आपण बघितला तर त्यामध्ये मुख्यतः खालील काही मुख्य घटकांचा आपल्याला विचार करावा लागेल. त्यामध्ये की कृषी आधारित व्यापार. आता भारताची अर्थव्यवस्था ही मुख्यतः शेतीवर आधारलेली दिसून येते. हिचा मूळ आधार हा कृषीप्रधान असलेला दिसून येतो आणि साहजिकच ब्रिटिशपूर्व काळामध्ये शेती व्यवसाय हा या संदर्भात जर आपण विचार केला तर मुख्य स्रोत म्हणून मानला जातो. साहजिकच ब्रिटिशपूर्व काळामध्ये वाहतूक आणि दळणवळणाची साधने ही मोठ्या प्रमाणात विकसित नसल्याने शेती हा प्रमुख व्यवसाय होता. व्यापार आणि हा व्यापारही शेतीवर आधारित इतर उद्योगांना आधारभूत म्हणून मानला जात होता. आणि या अंगाने जर आपण विचार केला तर शेती केंद्रित असा हा जो काही व्यापार होता असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. त्यानंतर स्थानिक बाजारपेठा किंवा ज्याला आपण व्यापारी केंद्र असं म्हणतो, या काळात शेतीशी संबंधित असणारे जे काही विकसित झालेले आणि या संदर्भातील एकूणच जर
केंद्रांचा विचार केला तर त्यामध्ये शेतीतून अन्नधान्याचे उत्पादन करीत असताना या उत्पादनातून दैनंदिन जीवनाला लागणाऱ्या वस्तूंची जी काही खरेदी आहे त्या खरेदी संदर्भात या ठिकाणी महत्वपूर्ण विचार दिसून येतो. दळणवळणाच्या साधनामध्ये आणि या संदर्भातील अभावामुळे, या दळणवळण साधनाच्या अभावामुळे वस्तू फार लांबच्या प्रदेशात नेऊन विकणे सहज शक्य होत नसे. ही एक महत्वाची उल्लेखनीय बाब या ठिकाणी दिसून येते. आणि त्यामुळे स्थानिक स्तरावर, स्थानिक व्यवस्थेवर व्यापार हा होत असे. अगदी गावी आठवडे बाजार ज्याला आपण म्हणतो, असा आठवडे बाजार जो काही होता, तो प्रचलित होता. त्या आठवडे बाजारात वस्तूंची खरेदी विक्री ही होत असे. आणि या संदर्भातील ज्या काही गरजा आहेत, त्या गरजा या भागवल्या जात होत्या. आणि म्हणून या संदर्भातील जर आपण विचार केला, तर त्यामध्ये वस्तूच्या मोबदल्यात शेतकऱ्यांकडून मिळणाऱ्या धान्यावर व्यावसायिकांची उपजीविका ही चालत असे. म्हणजे ज्याला आपण 12 बलुतेदारी पद्धत जी काही होती, ती या ठिकाणी प्रचलित असलेली दिसून येते. विनिमय पद्धत जी काही होती, वस्तू विनिमय पद्धत जी काही होती, ती प्रचलित असलेली दिसून येते. आणि म्हणून हा या ठिकाणी एक महत्वाचा भाग दिसून येतो. त्याच्यानंतर जर या संदर्भातील एकूण बाजारपेठांचा जर आपण विचार केला, तर यामध्ये या स्थानिक व्यवस्थेसंदर्भात अखत्यारीत असणाऱ्या या बाजारपेठा या प्रचलित होत्या. आणि म्हणून या संदर्भातील एकूण जर आपण जीवन बघितले, तर ते स्वयंपूर्ण असे जे जीवन हे ब्रिटिशपूर्व काळातील भारतामध्ये ग्रामीण जीवन हे स्वयंपूर्ण असलेले दिसून येते. म्हणजे आपापसामध्ये वस्तू विनिमयाद्वारे गरजा या पूर्ण होत होत्या आणि त्याच्यामुळे हा जो काही भाग होता या ठिकाणी प्रचलित असलेला दिसून येतो. त्याचबरोबर व्यापारासाठी मुख्यतः जी काही साधने वापरली जात होती, त्यामध्ये अगदी बैल, उंट, घोडे अशा साधनांचा उपयोग हा होत होता. आणि त्याचबरोबर वाहतुकीचे जे काही कच्चे रस्ते काही प्रमाणात अस्तित्वात होते. म्हणजेच एकूण जी काही व्यवस्था होती, ती व्यवस्था ही या काळामध्ये ज्याला आपण म्हणतो सुधारित अशा स्वरूपामध्ये जरी नसली, तरी या संदर्भातील स्वयंपूर्णता हा एक उल्लेखनीय भाग या ठिकाणी दिसून येतो. म्हणून जर आपण या संपूर्ण ब्रिटिशपूर्व कालीन भारताच्या अंतर्गत व्यापारासंदर्भात जर विचार केला, तर त्यामध्ये निष्कर्षात्मक स्वरूपामध्ये हा विचार दिसून येतो की ही व्यवस्था ही निश्चितच ही स्वयंपूर्ण स्वरूपाची असलेली आपणास दिसून येते. ब्रिटिशकालीन भारतातील अंतर्गत व्यापार या व्यापारासंदर्भात आपण सविस्तररित्या समजून घेऊया. याविषयीचे जे विश्लेषण आहे ते सविस्तररित्या जाणून घेऊया. आता यामध्ये ब्रिटिशकालीन भारतातील या अंतर्गत व्यापाराचा जर आपण आढावा घेतला, तर त्यामध्ये एक मुख्य बाब जी काही आहे ती म्हणजे इंग्रजांचे भारतात आगमन झाल्यानंतर भारताची अर्थव्यवस्था ही कृषीप्रधान होती. याचा विचार आपण याआधी मगाशी मुद्द्यामध्ये केलेला आहे स्वतंत्ररित्या. पण ह्या व्यापाराच्या माध्यमातून वसाहतवादाची जी काही सुरुवात आहे ती झाल्यानंतर मात्र भारतीय अर्थव्यवस्था आणि व्यापार या दोघांमध्ये बदल जो काही आहे तो बदल झालेला दिसून येतो. आणि म्हणून या संदर्भातील या बदलाचा विचार करत असताना आपल्याला या बाबींचा सविस्तर आढावा घेणं हे क्रमप्राप्त ठरते. आता याच्यामध्ये ब्रिटिश काळातील अंतर्गत जो व्यापार होता, त्या व्यापाराच्या संदर्भातील प्रारंभ जर विचारात आपण घेतला, तर त्यामध्ये सुरुवातीच्या व्यापाराचे हे स्वरूप जर आपण बघितले, तर ब्रिटिशांनी भारतात आगमन केल्यानंतर देशांतर्गत राज्यकर्त्यांची व व्यापाराची जुळून घेऊन व्यापार केलेला दिसून येतो. म्हणजे प्रारंभीच्या काळात यामध्ये ब्रिटिशांचा हा जो काही हेतू होता, तो हेतू हा म्हणजे अर्ज विनंत्यांच्या स्वरूपातला दिसून येतो. अगदी तत्कालीन मुख्य शासकांकडून म्हणजे मुघल बादशाहकडून असेल किंवा इतर प्रादेशिक सत्तांकडून असेल, मिळवलेल्या सवलतीनुसार ब्रिटिश हे व्यापार करत होते. आता याच्यामध्ये हा जो व्यापार होता, तर त्यामध्ये या संदर्भातील व्यापाराचे जे काही परवाने होते ते परवाने मिळवलेले होते. परंतु
या नंतरच्या काळात जर आपण विचार केला तर यामध्ये आपला जम बसवण्यावर जो काही भर होता तो भर दिलेला दिसून येतो. आणि या संदर्भातील म्हणजे आपण प्रारंभीच्या अवस्थेमध्ये बघितले, की कंपनीची जी काही मक्तेदारी होती भारतातील या व्यापारासंदर्भात, ती मक्तेदारी ही अस्तित्वात असलेली दिसून येते. म्हणून सुरुवातीला या ईस्ट इंडिया कंपनीने आणि कंपनीचे जे काही अधिकारी वर्ग होते, या अधिकारी वर्गांनी आपला जो काही व्यापार हा अगदी अधिकारी वर्गांचा खाजगी स्वरूपाचा व्यापार असेल, हा देखील याच्यामध्ये असलेला दिसून येतो. आणि म्हणून या संदर्भातील ही प्रारंभीची जी काही व्यवस्था होती ती अस्तित्वात असलेली दिसून येते. त्यानंतर जर आपण या ब्रिटिशांच्या व्यापार नीतीचा सविस्तररित्या उलगडा जर केला तर त्यामध्ये असे दिसून येते, की कंपनीचा व्यापार आणि युद्धखोर धोरणे यामुळे कंपनी ही निश्चितच मोठ्या प्रमाणात कर्जात गेलेली दिसून येते. आता यातून मार्ग काढण्यासाठी ब्रिटिश पार्लमेंटने कंपनीवर नियंत्रण प्रस्थापित करण्यासाठी सुरुवात केली. त्यामध्ये अगदी चार्टर ऍक्ट असतील, ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीची भारतातील व्यापाराची मक्तेदारी मोडीत काढण्याचाही प्रयत्न झाला. आणि म्हणून भारताच्या दळणवळण क्षेत्रातील साधनांचा जो काही विकास आहे, तो विकास आपण या ठिकाणी झालेला दिसून येतो. याच काळात भारतातील पारंपरिक जे काही हस्तउद्योग होते, त्यांचा या हस्तउद्योगांचा ब्रिटिशांनी जाणीवपूर्वक ऱ्हास करण्याचा, विनाश करण्याचा देखील प्रयत्न करून आणि हा प्रयत्न केलेला दिसून येतो. भारतातील अगदी शेतीच्या व्यापारीकरणासंदर्भात घडवून आणण्यात आलेला प्रयत्न असेल, अशा या सगळ्या बाबींचा जर आपण विचार केला तर यातून मुळातच ब्रिटिशांची जी काही स्वार्थ अशी अर्थनीती होती, स्वार्थी ही व्यापार नीती होती. म्हणजे भारताचा कच्चा माल व्यापार आणि या कच्च्या मालाचा व्यापार मोठ्या प्रमाणात वाढवला. हा व्यापार ब्रिटिशांनी आपल्या फायद्यासाठी उपयुक्त केला. मात्र म्हणजे कच्च्या मालाची अल्प दरात खरेदी आणि या देशामध्ये पक्क्या मालाची हक्काची बाजारपेठ ही जी काही आपली दुटप्पी अशी अर्थनीती होती, व्यापार नीती होती, ती या ठिकाणी प्रचलित असलेली दिसून येते. या संदर्भात व्यापाराच्या संदर्भातील मुख्य जो काही स्रोत जर आपण बघितला तर त्यामध्ये केंद्रित असणारा भाग म्हणजे दळणवळण साधने. आता याच्यामध्ये भारतासारख्या विस्तीर्ण देशात व्यापार करण्यासाठी या दळणवळण साधनांचा विकास ही निश्चितच या ठिकाणी मुख्य बाब असलेले दिसून येते. आता याच्यामध्ये रेल्वे, रस्ते, विद्युत यंत्रणा, दूरसंचार यंत्रणा यांचा विकास झाला. यामुळे भारतात व्यापारासाठी जी पारंपरिक साधने वापरली जात होती, त्याऐवजी व्यापारात आधुनिक साधनांचा वापर जो काही आहे तो सुरू झाला. त्यामुळे व्यापाराचे जे काही प्रमाण आहे ते प्रमाण वाढले. दळणवळण साधनांच्या विकासामुळे सुरुवातीला जरी आपण बघितले तर तो ब्रिटिशांना निश्चितच फायद्याचा ठरला असला तरी नंतरच्या काळात तो अंतर्गत व्यापारासाठी देखील उपयुक्त ठरलेला दिसून येतो. आणि म्हणून अंतर्गत व्यापाराच्या सीमा ज्या काही आहेत त्या विस्तारल्या आणि या संदर्भातील हा एक महत्वाचा भाग या ठिकाणी व्यापारासाठी गती देणारा ठरलेला दिसून येतो. त्यानंतर अंतर्गत व्यापारातील वाढ. आता याच्यामध्ये मगाशी आपण ज्या पद्धतीने दळणवळण साधनांचा जो काही परिपाक अंतर्गत व्यापारावर झालेला दिसून येतो, त्यामध्ये आता या अंतर्गत व्यापारात म्हणजेच इंग्लंडमध्ये घडून आलेल्या औद्योगिक क्रांतीचा सुद्धा भारताचा जो काही व्यापार वाढवण्यासाठी, या व्यापाराला गती देण्यासाठी उपयोग झालेला दिसून येतो. परंतु औद्योगिक क्रांतीमुळे भारतातल्या हस्तउद्योगांचा विनाश लवकर घडून आला. त्या प्रमाणात आधुनिक उद्योग आणि या आधुनिक उद्योगांचा जो काही विकास आहे तो मात्र घडून आला नाही. परंतु नंतरच्या काळात आधुनिक उद्योगांच्या वाढ आणि या उद्योगांच्या विकासाला देखील गती प्राप्त झालेली दिसून येते. म्हणजे या दोनही दृष्टिकोनातून जर आपण विचार केला तर अंतर्गत व्यापारातील ही वाढ या ठिकाणी झालेली दिसून येते.
त्यानंतर ब्रिटिशांचे वर्चस्व. आता या अंतर्गत व्यापारावर ब्रिटिश सत्तेचे जे काही नियंत्रण होते, अंकुश होता, वचक होते, हे या ठिकाणी दिसून येते. ब्रिटिशकालीन अंतर्गत व्यापारावर निश्चितच ब्रिटिशांचा जो काही वर्चस्वाचा भाग होता, तो या ठिकाणी दिसून येतो. निरनिराळ्या प्रांतातून मिळणारा कच्चा माल म्हणजे अगदी विभिन्न अशा वस्तू असतील. त्यामध्ये कापूस असेल, ताग, नीळ, तंबाखू, विविध प्रकारची सुगंधी द्रव्य, मौल्यवान रत्ने, अशा विविध वस्तू ब्रिटिशांच्या वतीने जो काही मध्यस्थी असणारा वर्ग म्हणजे ज्याला दलाल असं म्हणतो, तो दलाल हा या संदर्भातील व्यापारी खरेदी करत. अशा विविध वस्तूंना इंग्लंडमधील विकासाच्या दृष्टीने महत्त्वाचे स्थान होते आणि या वस्तूंची अल्प दरात खरेदी ही केली जात असे. अनेक प्रसंगी शासनाच्या वतीने या वस्तू नाममात्र किमतीमध्ये मिळवण्यासाठी वस्तू उत्पादकांवर राजकीय दडपण जे काही आहे, ते आणण्यासाठी देखील ब्रिटिशांनी मागे-पुढे पाहिले नाही. हा भाग याच्या आधीच आपण अधोरेखित केलेला होता. आणि अशा या जुलूम जबरदस्तीच्या मार्गाचा अवलंब करण्यात या अंतर्गत व्यापारात दिसून येतो. आणि त्याच्यामुळे अंतर्गत व्यापाराचे जे काही केंद्र आहेत ते विकसित झालेले असले तरी त्याचा फायदा मात्र भारतीयांना झाला नाही. तो फायदा हा या परकीय सत्तेला झालेला दिसून येतो. म्हणजेच एकूणच ब्रिटिशांचा अंतर्गत व्यापारावर जो काही पगडा होता तो या ठिकाणी दिसून येतो. त्यानंतर व्यापारी केंद्र. आता याच्यामध्ये व्यापारी केंद्रांचा जर आपण विचार केला तर त्यामध्ये मुख्यतः अंतर्गत व्यापार आणि या अंतर्गत व्यापाराच्या वाढीसाठी ब्रिटिश राज्यकर्त्यांनी विशेष प्रयत्न जे काही आहे ते केलेले दिसून येते. आणि व्यापारी केंद्रांचा यातून उदय झाला. प्रशासनाच्या दृष्टिकोनातून महत्त्वपूर्ण असलेली जी काही ठिकाणे आहेत, म्हणजे ज्याला आपण प्रगत शहर म्हणतो, त्या प्रगत शहरांचा विकास, त्या प्रगत शहरांचे रूपांतरण झालेले दिसून येते. म्हणजे अगदी मुंबई, सुरत, अहमदाबाद, कलकत्ता अशा शहरांना व्यापारी दृष्टिकोनातून महत्त्व प्राप्त झाले. प्रारंभीच्या काळात ईस्ट इंडिया कंपनीने आणि नंतरच्या काळात ब्रिटिश शासनाने परकीय व्यापारावर लक्ष केंद्रित केल्यामुळे व्यापारासाठी उपयुक्त ठरणाऱ्या अंतर्गत व्यापाराच्या विकासाला चालना मिळाली. म्हणजे हा एक महत्त्वाचा भाग होता की अंतर्गत व्यापारावर आपली मजबूत पकड जर असली तर त्याचा परिणाम हा निश्चितच परकीय व्यापाराच्या दृष्टिकोनातून होणार होता. आणि म्हणून या संदर्भातील एकूणच अंतर्गत व्यापारासंदर्भातील या संपूर्ण व्यवस्थेचा जर आपण निष्कर्षात्मक दृष्टिकोनातून विचार केला तर त्यामध्ये अंतर्गत व्यापाराच्या माध्यमातून आपल्या देशाचा कसा विकास होईल याचा विचार ब्रिटिशांनी केला. आणि त्यानुसार त्याला पूरक अशी जी काही धोरणे, त्याला पूरक अशी जी काही निर्णय, त्याला पूरक अशी जी काही व्यवस्था ती राबवलेली दिसून येते, किंबहुना त्याची अंमलबजावणी केलेली दिसून येते. म्हणजे एकूणच अंतर्गत व्यापाराच्या दृष्टिकोनातून ब्रिटिशांनी आपला स्वार्थ साधलेला दिसून येतो. म्हणजे एका बाजूला या संदर्भातील सूत्रबद्ध रीतीने जर आपण विचार केला तर यामध्ये एक आणि एकच हेतू होता, तो म्हणजे यामधून की अधिकाधिक प्रमाणात भारताचे शोषण कसे करता येईल आणि याद्वारे इंग्लंडचे पोषण कसे होईल यावर मात्र भर दिलेला दिसून येतो. धन्यवाद.